उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दहिसर में शिवसेना के नए शाखा का उद्घाटन किया। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने शिवसेना का गढ़ कहे जाने वाले मुंबई के दहिसर पूर्व अंबावाड़ी वार्ड नंबर 9.6 में शिवसेना के नए शाखा का उद्घाटन किया। पूर्व नगरसेवक हर्षद प्रकाश कारकर 2 माह पहले ही शिवसेना यूबीटी गठ को छोड़ शिवसेना शिंदे गठ में शामिल हो गए थे। विरोधियों द्वारा कारकर पर कई प्रकार के आरोप भी लगाए गए, लेकिन हर्षद प्रकाश कारकर ने जनता की सेवा को ही सर्वोपरि मानते हुए जनसेवा हेतु नए कार्यालय का निर्माण कराया और इसका उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों से कराकर विरोधियों को कड़ा जवाब देने का कार्य हर्षद प्रकाश कारकर और दीक्षा हर्षद कारकर ने किया है। शिवसेना शिंदे गठ का मनपा चुनाव पूर्व इसको शक्ति प्रदर्शन के रूप में देखा जा रहा है। इस अवसर पर शिवसेना के विधायक प्रकाश दादा सुर्वे, पूर्व नगरसेवक हर्षद कारकर, दीक्षा हर्षद कारकर ने और क्या कहा है, आइए सुनते हैं। हर्षद भाई आणि दीक्षा ताईंना मी विनंती करतो की आपण मंचावर यायचं। या ठिकाणी हर्षदजी कारकर आणि दीक्षाताई कारकर यांना विनंती करेन आपण यथोचित सत्कार आणि सन्मान करायचा। शिंदे साहेब जोरदार टाळी स्वागत करूया। शिवसेनेचे मुख्य नेते लोककृतीने आपण स्वागत करतोय। धनुष्यबाण ही आपली निशाणी आणि त्याचबरोबर ही फोटो फ्रेम रामाने हाती घेतलेले धनुष्य आणि शिंदे साहेबांनी घेतली हाती। आपल्या विभागातील लाडक्या बहिणी दीक्षाताई आणि सर्व शिवसेना 80% समाजकारण 20% राजकारण करत असते। बाळासाहेबांनी आपल्याला हा मूलमंत्र दिला आहे। आज हर्षद कारकर वार्ड क्रमांक 6 हे गेली ते त्याच्या वडिलांपासून 20 वर्षापासून इथे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला, त्याला आज 1 महिना झाला आणि त्यांच्या शाखेचं उद्घाटन करायचं होतं। आज एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांच्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। हर्षद कारकर हे फार चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व आहे। तुम्ही बघितलं असाल 2 तासामध्ये प्रचंड जनसमुदाय त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला आणि कमीत कमी 2.5 तास बसून होता। याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल हर्षद कारकर यांच्या प्रतिमा या वाडामध्ये कशी आहे आणि किती चांगली आहे। काही लोक बरेच काय बोलत होते, पण त्यांना हर्षद कारकर यांनी जोरदार कानाखाली आज मारलेले असं मला वाटतं। आणि मी पुन्हा एकदा हर्षद कारकरांना सांगू इच्छितो की वॉटर मीटर जे काय कार्यक्रम प्रॉब्लेम असतील तुमच्यासाठी, लोकांसाठी, जनतेसाठी हे आपलं मंदिर आहे, शाखा हे आपलं मंदिर आहे। याच्यामध्ये आलेला प्रत्येकाला न्याय भेटेल, न्याय मंदिर आहे, प्रत्येकाला न्याय मिळेल तिथे पूर्ण दखल घेणार आहेत। आणि आज लोकांनी दाखवून दिले का पुन्हा एकदा फिर एक बार हर्षद कारकर ये लोगों ने तो हमारे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री सम्माननीय एकनाथ जी शिंदे साहब को मैं धन्यवाद करना चाहूँगी। वे एक छोटे से शाखा और नगर सेवक के लिए भी उन्होंने अपना कीमती समय निकाले और यहाँ तक आए और लोगों से मिले, लोगों को भाषण दिया, मार्गदर्शन किया। तो सबसे पहले मैं एकनाथ शिंदे साहब का धन्यवाद व्यक्त करना चाहूँगी कि छोटा से छोटा कार्यकर्ता क्यों ना हो, सबको सम्मान देने का काम और प्यार देने का काम शिंदे साहब करते हैं। और आज शिंदे साहब के हाथ से माध्यम से ये शाखा का उद्घाटन हुआ है और ये शाखा हमारा मंदिर है। मंदिर में कोई भी सुख हो, कोई भी दुख हो, सब लोग यहाँ पे आते हैं। तो इस शाखा के माध्यम से लोगों को न्याय देने का काम, लोगों को प्यार देने का काम और लोगों को मदद करने का काम यहाँ पे करने वाले हैं। मुंबई महानगर पालिका में जो चीज़ें महत्वपूर्ण है वो है वाटर, गटर और मीटर। और उसके ऊपर जाके भी हमारा मतलब सम्मान्य हमारे नगर सेवक हर्षद कारकर रहे या मैं रहूँ, हमने लोगों का सेवा करने का काम किया है। ये शाखा खाली एक ऑफिस नहीं है, तो लोगों का सेवा करने वाला मंदिर है। और इसीलिए हम आज बहुत खुश है कि आज के दिन मतलब कल गुरु पूर्णिमा था और ये आज के दिन हमारे शाखा का उद्घाटन हुआ है। शाखा के माध्यम से लोगों का सेवा करने का विजन हमारा है। सर्वप्रथम तो मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी आभार व्यक्त करतो। एका सामान्य कार्यकर्त्यासाठी शाखेच्या ओपनिंगसाठी त्यांनी वेळात वेळ काढून इथे आले आणि त्यांनी त्यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन केलं। जसं काम पूर्वी करत होतो तसंच काम मी आता सुद्धा करेन, कारण की लोकांना माहिती आहे की प्रभाग क्रमांक 6 मध्ये गेले कित्येक वर्ष स्वर्गीय प्रकाश कारकर साहेबांच्या मार्फत कामं व्हायची आणि त्याच्यानंतर मी हर्षद प्रकाश कारकर नगरसेवक झाल्यानंतर मी सुद्धा त्याच त्यांची प्रेरणा घेऊन मी काम करतोय। माझ्यासोबत जोडीला माझी धर्मपत्नी दीक्षा ही सुद्धा जनतेची सेवा करते आहे। तर अशीच कामं करत राहू। जसं दीक्षाने सांगितलं की शाखा ही एक मंदिर आहे आणि लोक न्याय मागायला आमच्या शाखेमध्ये येतात, म्हणून लोकांची कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि आम्ही पुढे जाऊन भविष्यात जनतेची कामं करू, लोकांचा विकास करू, हेच आमचं ध्येय आहे।